तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात एका महिलेने आपल्या आजारी पतीला पाठीवर उचलून उपचारासाठी रुग्णालयात नेल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। हा विषय यासाठीही जास्त चर्चेत आहे की काही काळापूर्वीच समाजसेवेच्या भावनेतून अकोला कच्चे मेमन जमातने GMC रुग्णालयाला 5 स्ट्रेचर आणि 2 व्हीलचेअर भेट दिल्या होत्या। तसेच जिल्हा महिला रुग्णालयालाही 4 स्ट्रेचर प्रदान करण्यात आले होते। रुग्णांना वेळेवर मदत मिळावी आणि उपचार प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ नयेत या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला होता। मात्र आता नागरिकांमध्ये एकच प्रश्न उपस्थित होत आहे की रुग्णालयाला अतिरिक्त स्ट्रेचर आणि व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात आला असताना एका गंभीर रुग्णाला नातेवाईकांच्या मदतीने पाठीवर वाहून नेण्याची वेळ का आली? रुग्णालयातील उपलब्ध सुविधा गरजू रुग्णांपर्यंत वेळेत पोहोचत नाहीत का की त्यांच्या व्यवस्थापनात कुठेतरी गंभीर त्रुटी आहेत असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय। व्हायरल झालेल्या या घटनेने केवळ एका रुग्णाची व्यथा समोर आणलेली नाही तर सरकारी रुग्णालयांमधील मूलभूत सुविधांच्या उपलब्धतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। स्ट्रेचर आणि व्हीलचेअर उपलब्ध असतील तर त्या गरजेच्या वेळी रुग्णांपर्यंत का पोहोचले नाहीत आणि उपलब्ध नसतील तर त्यांची जबाबदारी कोणाची असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत। आता हा विषय केवळ एका व्हायरल व्हिडिओ पुरता मर्यादित राहिलेला नाही तर रुग्णालय प्रशासनाची जबाबदारी, कार्यपद्धती आणि आरोग्य सेवांच्या प्रत्यक्ष स्थितीचा विषय बनला आहे। नागरिकांची मागणी आहे की प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून उपलब्ध स्ट्रेचर व व्हीलचेअरची सद्यस्थिती स्पष्ट करावी आणि संबंधित रुग्णाला वेळेवर सुविधा का मिळाल्या नाहीत याचे उत्तर द्यावे। हा प्रश्न केवळ एका रुग्णाचा नाही तर व्यवस्थेचा आहे, ज्यावर दररोज हजारो नागरिक आपल्या आरोग्याच्या आणि जीवनाच्या आशा ठेवून अवलंबून असतात। MCN न्यूज मराठीकरिता मोहम्मद जुनेद, अकोला।